शिकायचं असेल आणि नंतर तुम्हाला थोडासा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल किंवा काम करायचं असेल तर युनिव्हर्सिटीमध्ये जाऊ नका. जसं इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल आहे, त्याची खूप डिमांड आहे तिकडं. तिथं जॉब करण्यात इंटरेस्ट असेल, एक्सपिरियन्स घेण्यात इंटरेस्ट असेल तर जॉब ओरिएंटेड कोर्सेस करा. जायच्या आधी हाच विचार करून जा की आपल्याला नक्की करायचं आहे. पण तिथला टेलर तासाला $40 घेतो. इन्स्टिट्यूट चूज करताना यू मेक शुअर की ती सेमी गव्हर्नमेंटच आहे. जे कोण सांगणारे लोक असतात, काही एजन्सीज असतात जे सांगतात ते त्यांनाही माहीत नसतं. त्यामुळे ते कसं आहे की त्या ग्रीन कॅटेगरीमध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की ह्या जॉब्सला आमच्या इथं ऑपॉर्च्युनिटी आहेत. 7 मुलांमागे 1 सुपरवायझर असतो. ते सगळे त्या पॉलिटेकच्या अर्ध्या किलोमीटरच्या रेडियसमध्ये राहतात. त्यामुळे तुम्हाला गाडी लागत नाही. सायकल पुष्कळ झाली, खूप झाली, नाही तर चालतच. जनरली ते सगळे चालतच. वर्षाची फी साधारण 29,000 न्यूझीलंड डॉलर. न्यूझीलंड इज एक्स्ट्रीमली सेफ. ज्याला लाईफस्टाईल हवी आहे ना त्याला न्यूझीलंडसारखा देश नाही. बरेचसे तिथले जे कोर्सेस आहेत, ज्या डिग्री आहेत त्या ऑस्ट्रेलियामध्ये चालतात. त्यामुळे तुम्हाला तो एक मोठा ऑप्शन ओपन होतो. त्याच्यात अजून एक ऑप्शन आहे. तो ऑप्शन असा आहे की उच्च शिक्षणासाठी वेगवेगळे पर्याय आपल्याकडे नेहमीच उपलब्ध असतात आणि आजकाल तर ट्रेंड आहे की देशाबाहेर जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं. पण नक्की देश कसा असला पाहिजे, तो कसा निवडावा, तिथली परिस्थिती आणि आपण, सगळ्या अर्थाने तिथली परिस्थिती आणि आपण हे सगळं कसं जुळवून घ्यायचं या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागात आलेत अमित पराडकर. नमस्कार. अमित सर, या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. कारण हा विषय आमच्याकडे असा पहिल्यांदा होतोय की शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही अनेक वर्ष काम करताय. पण आपण आता ज्या देशाविषयी बोलणार आहोत हा देश मात्र खूप कमी लोक शिक्षणासाठी बघतात आणि तो म्हणजे न्यूझीलंड. तर आम्हाला मुळात तुमचं आणि न्यूझीलंडचं नातं काय आहे सांगा. मी न्यूझीलंडला गेलो 2002 साली. ओके. तेव्हा कोणीच जात नव्हतं. पण मलाही असंच होतं, शिक्षणासाठी जायचं होतं, स्कॉलरशिप मिळाली म्हणून मी तिकडे गेलो. मग तिकडं मी माझी मास्टर्स केली, मग PhD केली आणि मग थोडे वर्ष तिथं काम केलं. मग ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झालो. एक 8-9 वर्ष तिकडं होतो. मग परत न्यूझीलंडला झालो. न्यूझीलंडला आम्ही सगळे आलो. तर माझी फॅमिली वगैरे सगळी तिथंच आहे. आणि ॲकॅडमियामध्ये म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये मी आता गेली 20-22 वर्ष मी आहे तिकडं. आणि आमचं जे जी सिटी आहे, डनेडन नावाची आमची सिटी आहे. ओके. छोटी सिटी आहे, म्हणजे इंडियन सिटीच्या कंपॅरिझनमध्ये छोटी आहे. साधारण 1,70,000 पॉप्युलेशन आहे. 1,70,000 मध्ये 35,000 स्टुडंट्सच आहेत. बरं. हां, तर त्यामुळे याचं स्टुडंट टाऊन आहे ते. तर छोटंसं आहे, अतिशय सुंदर आहे. आणि ओटागो पॉलिटेक्निक जी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे त्यांच्याकडे त्यांच्याबरोबर मी काम करतो. आणि आय एम द हेड ऑफ साऊथ एशिया. वाव. तर आता बऱ्याच देशात मी शिकवलं आहे आणि माझा जो विषय आहे तो मी शिकवतो. तिकडंसुद्धा शिकवतो, बाहेर पण शिकवतो. इथंही मी इंडियात आलं की काही इन्स्टिट्यूट्समध्ये गेस्ट लेक्चर म्हणून मी जातो. आणि असे इंडस्ट्रीमध्ये वर्कशॉप्स वगैरे पण मी घेतो माझ्या विषयावरती. ओके. तर अतिशय छोटं गाव आहे, सिटी आमच्यासाठी सिटी आहे, इथलं ॲडिट गाव आहे. आणि इट्स अ व्हेरी नाईस टाउन आणि व्हेरी सेफ. सर, पण न्यूझीलंड हा देश काही वर्षांपर्यंत शिक्षणासाठी एवढा माहिती नव्हता. पटकन अमेरिका, UK, थोडं काही ऑस्ट्रेलिया असेल, पण न्यूझीलंडबद्दल किंवा तिथल्या देशाविषयी ना इथल्या लोकांना फारशी माहिती नाहीये शिक्षणाच्या अँगलने. तर आधी मुळात आपण त्या देशाची जरा भौगोलिक परिस्थिती जाणून घेऊया की तो देश ऑस्ट्रेलियापासून फार जवळ आहे, पण तरी तितका तो तसा लोकांना माहिती नाहीये. काय आहे हा देश? न्यूझीलंड जसा सिनेमात दिसतो तसंच आहे. म्हणजे जे आमच्या इथे हिंदी सिनेमाचं शूटिंग वगैरे भरपूर होतं आणि तो तसाच देश आहे. अतिशय सुंदर आहे, अतिशय सेफ आहे. 2 आयलंड आहेत, एक नॉर्थ आयलंड आहे, एक साऊथ आयलंड आहे. नॉर्थ आयलंडची इट इज पॉप्युलेशन जरा जास्ती आहे, साऊथ आयलंडची कमी आहे. मध्ये पाणी आहे, त्यामुळे गाडीने जाता येत नाही. तर इथं तुम्ही विमानाने जा, नाही तर मग गाडी बोटीत घालायची आणि घेऊन जायचं. तर ते 2 वेगळे आहेत. आणि साधारण पॉप्युलेशन 55 लाख पॉप्युलेशन आहे पूर्ण देशाची. पूर्ण देशाची 55-60 लाख पॉप्युलेशन आहे. लोकल लोक जे आहेत त्यांना किवीज म्हणतात आणि त्यांच्याकडे जे न्यूझीलंडमध्ये आधी आले त्यांना ते मावरीज त्यांचे जे आहेत ते आहेत. आणि इमिग्रेशन पहिल्यापासून असल्यामुळे इंडियन्स आहेत, चायनीज आहेत, युरोपियन्स आहेत,
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये तर तुम्ही जाऊ शकता, म्हणजे त्यांना असं काही नाही, म्हणजे न्यूझीलंड किवीज ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन राहू शकतात विथ ऑल फॅसिलिटीज, आणि ऑस्ट्रेलियन तिकडे म्हणजे नागरिकत्वाचा हां, तेवढा त्यांना काही issue विजा नाही. वगैरे त्यांना काही बरं, लागत नाही. बरं. तर ते दोघांमध्ये त्यांचं ते आहे. कोस्टलाईन खूप मोठी आहे, त्यामुळे बीचेस वगैरे सुंदर आहेत. म्हणजे तिथं गेलं की काही गोष्टींचं तुम्हाला आश्चर्य वाटतं की आता म्हणजे आमच्या टाऊनमध्ये जो बीच आहे तर थोडंसं जरी ऊन असलं तरी त्या बीचवरती ते सी लायन्स वगैरे बसलेले असतात, म्हणजे तुमच्यापासून 3 ते 4 फुटावरती ते असतात. ओ. तर ते तिकडची नॉर्मल गोष्ट आहे ती. हम्म. पण मी जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा मी बघून थक्क झालो होतो की सी लायन तुमच्या इथं बसलाय, वर त्याला त्याच्यासाठी आपण तिकीट काढून जातो हां. बघायला. आणि तिथल्या लोकांसाठी नॉर्मल आहे, म्हणजे त्यांना माहिती आहे की ती सी लायन आहे तर आपण एक 10 फूट लांबनं जावं, आणि तुमचं काय कुत्रा वगैरे तुमच्या बरोबर असेल तर ते बरोबर ते कुत्र्याला घेऊन जातो. आणि त्या सी लायनला तर तुमच्याशी काहीच घेणं नाही आहे, त्यामुळे तो तिथं आराम करायला आलेला असतो. नंतर बाकीचे जे काय आहे ना ते नेचरशी रिलेटेड आहे. ओके. म्हणजे त्याचं चांगली गोष्ट अशी आहे की आपण इथं वर्षभर काम करणार आणि पैसे सेव्ह करणार आणि आपण जाणार कुलू मनालीला, म्हणजे नेचरकडेच. तिथं सगळीकडेच नेचर आहे आणि नेचरला पैसे लागत नाही. त्यामुळे मी नेहमी असं म्हणतो की न्यूझीलंडमध्ये तुम्ही कुठेही कॅमेरा घ्या आणि फोटो काढा की पोस्टकार्ड तयार होतं, आणि तसंच आहे. न्यूझीलंडमध्ये येऊन शिक्षण घेणं हे कितपत वायबल आहे? नक्कीच व्हायबल आहे आणि उत्तम शिक्षण आहे. त्याच्यात कसं आहे की 2 प्रकार आहेत. एक तर तुमच्याकडे युनिव्हर्सिटी आहेत, न्यूझीलंड युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्या आहेत, आणि दुसरे पॉलिटेक्स आहेत. त्या दोन्हीमध्ये फरक असा आहे की युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला जायचं असेल तर शक्यतो तुम्ही तुमचा जो हेतू आहे तो रिसर्च ओरिएंटेड पाहिजे. बरं. कारण युनिव्हर्सिटीजमध्ये जे सब्जेक्ट्स असतात ते जनरली बेस सायन्स रिलेटेड असतात, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स, मेडिसिन, फार लॉ. त्यामुळे ते सगळे रिसर्च ओरिएंटेड आहेत. तर तुम्हाला जर का न्यूझीलंडमध्ये शिकायचं असेल आणि नंतर तुम्हाला थोडासा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल किंवा काम करायचं असेल, असा जर का तुमचा प्लॅन असेल तर युनिव्हर्सिटीमध्ये जाऊ नका, कारण ते रिसर्च ओरिएंटेड आहे. जॉबला प्रॉब्लेम येणार. म्हणजे दिसताना ते चांगलं असतं की मी मास्टर्स केली काहीतरी बायोकेमिस्ट्री वगैरे. आता मला मध्ये एक मुलगी भेटली होती, तिने असंच मास्टर्स इन बायोकेमिस्ट्री आणि तिने रिसर्च केला होता स्पेशलायझेशन इन टॉक्सिकॉलॉजी. आता हे इतकं स्पेशलाइज आहे की तिथंच नाही तर इथंही प्रॉब्लेम येईल जॉबला. तर तुम्हाला रिसर्चमध्येच इंटरेस्ट असेल तर जरूर करा, पण तुम्हाला जर का तिथं जॉब करण्यात इंटरेस्ट असेल, एक्सपिरियन्स घेण्यात इंटरेस्ट असेल तर जॉब ओरिएंटेड कोर्सेस करा. जॉब ओरिएंटेड कोर्सेस म्हणजे कसे, आता पॉलिटेक्स जे असतात, जसं आमचं आहे की ओटागो पॉलिटेक, आमच्याकडे जे कोर्सेस आहेत ते BE कोर्सेस आहेत, म्हणजे बॅचलर्स इंजिनिअरिंग ज्याला आपण म्हणतो. बरोबर. हां. आता ह्याच्यात फरक असा आहे की आपल्या इथं भारतामध्ये पॉलिटेक म्हटलं की डिप्लोमा कॉलेज. बरोबर. तिकडं पॉलिटेक इज नॉट अ डिप्लोमा कॉलेज, इट्स अ डिग्री. इट इज अ डिग्री कॉलेज. इट्स लाईक अ मिनी युनिव्हर्सिटी. बरं. आणि तिथं जे कोर्सेस असतात ते सगळी ॲप्लाइड थिअरी येते, म्हणजे इंजिनिअरिंग आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर डिझाईन आहे, त्याच्यानंतर काही वेगळे पण कोर्सेस आहेत की जे इथं लोकांना जास्त माहीत नसतं. ऑक्युपेशनल थेरपी आहे, नंतर काउन्सिलिंग आहे. तर हे कोर्सेस इम्पॉर्टंट काय आहेत, कारण ते लायसन्स्ड कोर्सेस आहेत. म्हणजे ऑक्युपेशनल थेरपिस्टला लायसन्स लागतो प्रॅक्टिस करायला, कारण त्यांचा संबंध लहान मुलांशी येतो, वयस्कर लोकांशी येतो, थोडंसं मेंटल प्रॉब्लेम असलेल्या लोकांशी येतो. तर ह्याच्यासाठी लायसन्सच लागतो. बरोबर. तर ते जे कोर्स आहेत तर त्याचे ते हायली एम्प्लॉयबल, कारण तिकडे त्याची खूप डिमांड आहे. जसं इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल आहे, त्याची खूप डिमांड आहे तिकडं. आणि एक गोष्ट म्हणजे लोकांना लक्षात आलं पाहिजे की त्या देशामध्ये जे जॉब्स आहेत ते कोर्सेस जर का तुम्ही केले तर तुम्ही तुमचे नोकरी मिळण्याचे चान्सेस इन्क्रीज करताय. नोकरीची गॅरंटी कुठेच नाही आहे, बरोबर, पण यू आर इन्क्रीजिंग युअर चान्सेस ऑफ गेटिंग अ जॉब. तर हे जर का तुम्हाला त्या ट्रॅकवर जायचं असेल तर पॉलिटेक इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू. आणि रिसर्च ओरिएंटेड असेल तर मग तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये हे करू शकता. पण तुम्ही म्हणालात की रिसर्च केल्यानंतर जॉब अपॉर्च्युनिटीज
न्यूझीलंडमध्ये कमी आहेत का ओव्हरऑल तुम्ही म्हणजे काय? माझ्या एक्सपिरियन्समध्ये ओव्हरऑल असतात. कारण काय आहे, तुम्ही मास्टर्स PhD तो एक ट्रॅकच वेगळा आहे. ऑनर्स, मास्टर्स, PhD. आता त्याच्यामध्ये कसं होतं की PhD जर का तुम्ही केलं तर तुम्ही रिसर्चच करणार पुढे, टीचिंग किंवा रिसर्च. आणि त्याच्यात तुम्हाला ऑप्शन कमी म्हणजे काय, इंडस्ट्रीमध्ये ऑप्शन मिळू शकतो, नाही असं नाही. पण जनरली PhD केल्यानंतर लोक मग पोस्ट डॉक्टरेट करतात. मग ते देन तुम्ही ॲकॅडमिकच होता. टीचिंग, रिसर्च, अकॅडमी ह्याच्यातच तुम्हाला जायला लागतं. तुमचे बाहेरचे ऑप्शन कमी होतात. तर त्याच्यात इंटरेस्ट असेल तर जरूर जावं. म्हणजे रिसर्चमध्ये देर इज नो डाऊट आहे, भरपूर आहे त्याच्यामध्ये. पण जनरली लोकांचं एक हे असतं डोक्यामध्ये की तिथं जाऊन मग थोडा एक्सपिरियन्स घ्यावा आणि मग नंतर जर का परमनंट काही झालं तर अजून उत्तम आहे. ते सगळ्या पुढच्या गोष्टी झाल्या. करेक्ट. पण जायच्या आधी हाच विचार करून जा की आपल्याला नक्की करायचं आहे. हां. पण मग सर तिथे येऊन आता समज रिसर्च करायचा नसेल तर बाकी काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत आणि बाकी कुठले कुठले कोर्सेस न्यूझीलंडमध्ये जाऊन मुलं करू शकतात? न्यूझीलंडमध्ये जसं मी आता म्हटलं की इंजिनिअरिंग आहे, त्याच्यानंतर डिझाईनचे स्कूल्स उत्तम म्हणजे प्रोडक्ट डिझाईन वगैरे जे प्रोडक्ट डिझाईन आहे, नंतर कम्युनिकेशन डिझाईन आहे, फॅशन डिझाईन आहे. त्या फॅशन डिझायनिंगच्या कोर्समध्ये तुम्हाला पहिले ते शिवणाचं मशीन वापरायला शिकवतात. ते आलंच पाहिजे. कारण त्यांचं बेसिकली असं की ठीक आहे तुमचं ड्रॉइंग चांगलं आहे, तुमची इमॅजिनेशन चांगलं आहे, ते सगळं ठीक आहे. पण तुम्ही फॅशन डिझाईन करता आणि तुम्हाला शिवता येत नाही तर ते कॉम्बिनेशन वर्क नाही होणार. तर पहिले तर ते तुम्हाला तिथपासूनच सगळं शिकवतात. कारण एक बेसिक डिफरन्स असं आहे की आज तुम्हाला जर का इथं जर का तुम्ही सपोज फॅशन डिझाईन केलं तर तुम्हाला हा ऑप्शन आहे की इथं 100 टेलर आहेत. तिथं नाही आहे. तेवढे म्हणजे आहे टेलर, पण तिथला टेलर तासाला $40 घेतो. आणि परत त्या टेलर सांगायचं काय हे तर तुम्हाला माहिती पाहिजे ना. त्यामुळे तिथले जे कोर्सेस आहेत ते सगळे ॲप्लाइड कोर्सेस आहेत. ओके. तुम्हाला ते पहिल्यापासून तेच शिकवतात की हे सगळं तुम्हाला आलं पाहिजे. तर शिक्षण पद्धती थोडी वेगळी आहे, स्पेशली म्हणजे पॉलिटिक्सच्या ह्याच्यामध्ये. दुसरं एक असं आहे की एक महत्त्वाची गोष्ट लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे की तिथं ॲप्लाय करताना, इन्स्टिट्यूट चूज करताना यू मेक शुअर की ती सेमी गव्हर्नमेंटच आहे. बरं. प्रायव्हेटमध्ये जायचं नाही. त्या कोर्सला म्हणजे जरी त्यांनी मान्यता दिलेली असली तरी त्याला म्हणजे तेवढी हे नाही आहे, डिमांड गव्हर्नमेंट. हां. तर ते मेन जे तुमचे जे आहे जसं आमचं पॉलिटिक आहे की ते सेमी गव्हर्नमेंट म्हणजे काय इंडिपेंडंट असतात ते, पण गव्हर्नमेंटचा त्यांच्यावर पूर्ण कंट्रोल असतो आणि गव्हर्नमेंटचं त्यांना अनुदान पण असतं आणि त्यांचे जे कोर्सेस वगैरे असतात सगळे गव्हर्नमेंट अप्रूव्ड असतात. आणि एक क्वालिटी मेंटेन करण्यासाठी गव्हर्नमेंटचा त्यांच्यावरती कंट्रोल असतो. प्रायव्हेटला तसं काही नाही आहे. तर ते ठीक आहे तुमचे एखादं 4 पैसे वाचतील, पण खरं तर तसंही नाही आहे. ते प्रायव्हेटसुद्धा ते एक्सपेन्सिव्ह असतात. बरोबर. पण त्याला तेवढी मान्यता नाही आहे. तर करताना हे बघूनच करायचं. करेक्ट. अवॉइड प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स. पण सर आता माझ्या भाचीला कोणालाही जर न्यूझीलंडमध्ये शिकायला जायचं असेल तर त्यांनी तयारी कुठल्या इयत्तेपासून म्हणजे भारतातल्या शिक्षण पद्धतीतल्या कुठल्या इयत्तेपासून तयारी सुरू केली पाहिजे आणि कशा पद्धतीचा तो एक ग्राफ? हां. तर त्याच्यामध्ये एक तर 12वी दॅट इज अ प्रायमरी रिक्वायरमेंट. ते 12वी एकदा तुमची झाली की तुम्ही ठरवा की तुम्हाला बॅचलर्स करायचं काय. बॅचलर्स म्हणजे BE इंजिनिअरिंग किंवा डिझाईन किंवा कुठलाही बॅचलर्स, अंडर ग्रॅज्युएट डिग्री ज्याला आपण म्हणतो बॅचलर्स. तर ते 12वी नंतर तर दॅट इज बॅचलर्स. मग तुम्ही जर का इथं बॅचलर्स केलं असेल तर तुम्ही मास्टर्स करू शकता. बरं. पण इथल्या बॅचलर्सना तिथे किती व्हॅल्यू असते अशा पद्धतीने विचार? हां. नाही तुम्हाला मास्टरचं तुम्हाला ॲडमिशन मिळेल. तुमचा स्कोअर व्यवस्थित असेल तर तुम्हाला ॲडमिशन मिळेल. मेन त्याचं काय आहे की तुमच्या इंग्लिशची टेस्ट आहे IELTS जी त्याला म्हणतात, तर 6.5 स्कोअर दॅट इज रिक्वायर्ड. डिग्री इथंच केली असेल तर मग मास्टर्स किंवा ऑनर्स किंवा त्याच्यात अजून एक ऑप्शन आहे. तो ऑप्शन असा आहे की तुम्ही जर का इथे डिग्री केलेली असेल आणि तुम्हाला वाटत असेल किंवा मास्टर्स करावी, पण स्टील यू आर अनडिसाइडेड की कारण मास्टर म्हणजे खर्चही आहे ना त्याला, तर तुम्ही जर का असं विचार की मला सूट होईल का नाही होईल मला माहीत नाही, तर मध्ये एक त्याला ऑप्शन आहे दॅट इज पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा. तो 1 वर्षाचा असतो. तर तुम्ही जर का बॅचलर्स केली आणि जर का पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला 1 वर्षाचा आणि तुम्हाला जर का वाटलं की एवढं पुष्कळ झालं तर हरकत नाही. मग देन यू कॅन स्टॉप. मग तुमचं 1 वर्षाचा झाला तो पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा.
पण जर का तुम्हाला असं वाटलं की नाही मला मास्टर्स पाहिजे तर अजून 1च वर्ष आहे मग, ॲब्सोल्युटली. त्यामुळे तुमचा वेळ वाया जात नाही, पण तुम्ही ती तुमची रिस्क रिड्यूस करताय. म्हणजे मास्टर्सची जी तुमची रिस्क आहे 2 वर्ष आणि फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट, बरोबर. तर त्याच्याऐवजी मग तुम्ही 1 वर्ष करून बघा ना, त्याच्यात तुमची रिस्क पण कमी आहे, फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट पण कमी आहे, वाटलं तर पुढे करा. करेक्ट. पण हा जनरली लोकांना ऑप्शन माहीत नसतो की त्यांचं एक म्हणजे जे कोण सांगणारे लोक असतात, काही एजन्सीज असतात जे सांगतात ते त्यांनाही माहीत नसतं. त्यामुळे ते कसं आहे की काय बाबा तुला काय करायचं आहे, हां मला मास्टर्स करायचं, हां कुठे करायची, हां इकडे हे घे. इंटरनेटवर तुम्ही शोधू शकता, पण माहिती असलेल्या बऱ्या असतात या नक्की, गोष्टी. नक्की. हां, तर मग ह्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज किती आहेत अवेलेबल न्यूझीलंडमध्ये? स्पेसिफिक कोर्सेस नाहीत. ओके. आता मी दुसरं एक सांगतो, न्यूझीलंड इमिग्रेशनची जी वेबसाईट आहे ना, त्याच्यावरती तुम्ही जर का गेलात तर तिथं ग्रीन कॅटेगरी म्हणून मेन्शन केलेलं आहे. बरं. त्या ग्रीन कॅटेगरीमध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की ह्या जॉब्सला आमच्या इथं ऑपॉर्च्युनिटी आहेत. ओके. बरं. आणि त्याच्यात तुम्हाला सगळे दिसतील, हे सिव्हिल, इलेक्ट्रिकल, ऑक्युपेशनल थेरपी, हे सगळे तुम्हाला त्याच्यात दिसतील. दे आर जॉब ओरिएंटेड कोर्सेस. त्यांच्याकडे ते जॉब आहेत म्हणून त्यांनी ती लिस्ट तयार केलेली आहे. तर तिथं तुम्ही जर का बघितलं तर तुम्हाला इमिजिएटली कळेल की ह्याच्यात फिट होतंय का नाही ते. ती लिस्टच त्यांनी अशी तयार केलेली असते की ह्या लोकांची आम्हाला गरज आहे. जसं नर्सिंग आहे, नर्सेसची गरज आहे ती त्या लिस्टमध्ये दिसतं तुम्हाला लगेच. पण कसं आहे की ह्या सगळ्या कोर्सेसवर कॅपसुद्धा आहे. कॅप म्हणजे कसं, त्याला लिमिट आहे. म्हणजे आता नर्सिंग जर का तुम्ही घेतलं की ऑक्युपेशनल, तर 30च्यावर नाही घेत ते, 30 मॅक्सिमम. कारण काय आहे, तुमचा माणसांशी संबंध आहे तुमचा, त्यामुळे एका वेळेला 100 तर तेवढे तुमच्याकडे टीचर्स पण पाहिजे ना. आणि आमच्या इथं जनरल रूल असा आहे की 7 मुलांमागे 1 सुपरवायझर असतो. इंजिनिअरिंगसुद्धा तसंच आहे की 7 मुलांमागे 1 तुमचा एज्युकेटेड टीचर जो असतो तो लागतो. त्यामुळे इंजिनिअरिंग आमच्याकडे 30च्यावर नाही आहे. म्हणजे बॅच इज फॉर 30 दॅट्स इट, त्याच्यापेक्षा जास्ती नाही. ओके. कारण ते सगळे अप्लाइड थिअरी ना, मग तेवढं तुम्हाला लॅब्समध्ये, स्टुडिओजमध्ये, वर्कशॉप्समध्ये तेवढे टीचर्स पण पाहिजे. तर त्यामुळे सगळ्या गोष्टींना कॅप आहे. न्यूझीलंडमध्ये सगळ्या गोष्टींना कॅपच आहे, कारण छोटा देश आहे ना. म्हणजे इव्हन डॉक्टरला सुद्धा हवे तेवढे पेशंट घ्यायला अलाउड नाही आहे. त्यांना सांगितलेलं एवढेच घेता येतील तुम्हाला, कॅप आहे त्याच्यावरती. ओके. ओके. तर ते म्हणजे हा मेन थोडा हा म्हणजे मगाशी तू म्हणलीस ना की बाहेरच्या दुसऱ्या देशांमध्ये आणि न्यूझीलंडमध्ये फरक आहे. तर हा एक थोडासा फरक आहे. जसं तुमचे अमेरिका किंवा हे जे मोठे देश यांच्यामध्ये ती कितीची बॅच असते तुमची, 100 भरले, 150 भरले, बेसिकली पॉप्युलेशन आणि कॅपॅसिटी ऑल्सो. तसं आमच्याकडे नाही. सगळ्या गोष्टीमध्ये कॅप आहे. त्यामुळे अशा मोठ्या बॅचेस नसतात. की हे जे जॉब ओरिएंटेड कोर्सेस जे आहेत ना, ह्याच्यामध्ये डिमांड जास्ती आहे आणि सप्लाय कमी आहे त्यांच्याकडे. म्हणजे जसं नर्सिंग आहे, हॉस्पिटल्स आहेत, नर्सेसची गरज तर आहेत, पण तेवढा सप्लाय नाही आहे. आणि कोर्सेसवर कॅप असल्यामुळे ते अजून कमी होतं. हां, त्यामुळे कसं आहे की वर्षाला जर का 200 नर्सची गरज असेल तर तयार होतात 80च. त्यामुळे ती गॅप कायम राहते. आणि दुसरं असं आहे ना की बऱ्याच वेळा लोक काय होतं की 10 वर्ष न्यूझीलंडमध्ये काम केलं की ते ऑस्ट्रेलिया निघून जातात. आणि यंग लोकांचं एस्पेशली असं होतं, कारण त्यांना ते ना सिडनी, मेलबर्न त्याचं ग्लॅमर असतं. त्यामुळे ते 5-6 वर्षांनी यंग डॉक्टर्ससुद्धा, आणि ते तिथं प्रॅक्टिस करू शकतात ना. आता आर्किटेक्चर आमचे तर हे बॅचलर ऑफ आर्किटेक्चर आहे, तर ते यंग लोकांना मग सिडनी, मेलबर्नचं क्रेज असतं. त्यामुळे मग ते तिकडे जातात. मग परत ती गॅप पडली की ते 5-7 वर्ष एक्सपिरियन्स घेऊन ते निघून गेले, मग परत ती गॅप पडली. तर असं आहे. त्यामुळे थोडासा डिमांड सप्लायचा ते आहे. म्हणजे छोट्या देशांचा जो प्रॉब्लेम असतो तो आहे. पण थोडक्यात आपल्या देशातल्या लोकांना ही अपॉर्च्युनिटी आहे की त्यांच्याकडे तेवढी ती कॅप आहे आणि ती गॅप पण आहे. त्यामुळे ती भरून आपण जर मुलांना इंटरेस्ट असेल तर करू शकतो. सर, ह्यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाचा इश्यू असतो तो म्हणजे फायनान्सेस. कारण या सगळ्या देशांमध्ये वाटतं लांबणं राहणं खूप चकचकीत आणि मस्त. 2 गोष्टींचा हा मला मेजर प्रश्न आहे. एक तर फायनान्सेस आणि दुसऱ्या वेदर कंडिशन्स. आता हे बोलताना सोपं वाटतं, पण हे काय आहे एक्झॅक्टली माझ्या प्लीज प्रेक्षकांना सांगा. वेदर कंडिशन्स म्हणजे न्यूझीलंडमध्ये तसं बघायला गेलं ना तर 2च सीझन, विंटर आणि समर. पाऊस हा आठवड्यातनं एकदा पडतोच. ओके. हां, म्हणजे ती ग्रीनरी जी तुम्ही बघता ना, ते कसं आहे की त्यांना थोडंसं नेचरचं वरदान आहे त्यांना, की आठवड्यातनं एकदा पाऊस पडतो, थोडंसं ऊन, मग ते लॉन येतच. त्यामुळे त्यांना ते ग्रीनरी
त्याच्यासाठी काही करायला लागत नाही, ते आपोआपच येते. पण थंडी असते ह्यात काही डाऊट नाही. पण त्याच्यात दुसरा असं आहे की बर्फ नसतो, थंडी असते. तर बर्फ जो काय आहे तो फक्त माउंटन्सवरतीच असतो, कारण कोस्ट आहे ना, त्यामुळे बर्फ नसतो. आणि थंडीचं सीझन लॉंग आहे, 6-7 महिने थंडीचं सीझन आहे, ते तेवढं आहे. आणि थंडीमध्ये साधारण म्हणजे तुमचा सूर्यास्त 2:30 पावणे 3च्या आसपास होतो, त्याच्यानंतर तुमचा अंधार असतो. त्यामुळे माणूस दिसत नाही, कारण 2:30ला अंधार झाला, लोक काम करून 5ला आले की अंधार झालेला असतो. ते घरात गेले की घरं हिटेड असतात, त्यामुळे ते एकदा हिटेड घरात गेले की ते बाहेर येत नाहीत. त्यामुळे तो थोडासा इश्यू येतो. आणि नवीन जी मुलं जातात ना, त्यांना ते जाणवतं थोडंसं. त्यामुळे माझं पर्सनल मत असं आहे की तुम्ही जर का पहिल्यांदा न्यूझीलंडला जात असाल आणि तुम्ही जर का विंटरमध्ये जात असाल, म्हणजे जून नंतर, जून टू नोव्हेंबर विंटर आहे, जून टू नोव्हेंबर. मेला थोडा सुरू होतो, पण जून टू नोव्हेंबर पीक विंटर आहे, आणि नोव्हेंबर नंतर मग समर. जूनच्या इनटेकमध्ये जर का तुम्ही जात असाल तर तुम्ही शक्यतो युनिव्हर्सिटीच्या पॉलिटेकच्या हॉस्टेलमध्ये राहा. एक तर तुम्हाला तिथली जास्ती काही माहिती नसते, त्यामुळे तिथं घर कसं भाड्यावर घ्यायचं वगैरे तुम्हाला माहीत नाही. हॉस्टेलमध्ये कसं मुलं असतातच, त्यामुळे तुम्हाला माणसं दिसतात, तुमचे मित्र होतात, त्या सगळ्या गोष्टी पटपट होतात. आणि मग तिथली मुलं जी आहेत ना, ती तुम्हाला सांगतात की कुठे काय स्वस्त मिळतं, कुठून कसं जायचं, ते त्यांना बरोबर माहिती असतं. किंवा तुम्हाला जर का पार्ट टाईम जॉब करायचा असेल, त्या मुलांना बरोबर माहिती असतं ते कसे शोधायचे जॉब. आता इथं आपल्याला ती सवय नाही आहे की बाबा हॉटेलमध्ये जॉब करणं वगैरे. ती मुलं खुश असतात, त्यांना हॉटेलमध्ये जॉब मिळालं की त्यांना बरं असतं, कारण ते काय म्हणतात की एक तर काम कमी असतं, दिवसभर काम नसतं, ते फक्त संध्याकाळी झालं की असतं. मग फ्री जेवण पण मिळतं, हॉटेल हिटेड पण असतात, त्यामुळे थंडीचाही प्रॉब्लेम नाही. आणि असं काही फार खूप काय असं काम नसतं, त्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये वगैरे जॉब मिळाला की ते खुश असतात. ते आपल्याला इथं सवय नाही आहे ती. पण तिथं कसं आहे की ते मुलं, त्यांना बरोबर माहिती असतं, आता मी इथं 2 तास काम करणार, गुरुवारी शुक्रवारी मी तिथे 1 तास करणार, आणि मग शनिवारी मी 5 तास तिथं करणार, असे 2-3 जॉब पकडून ते करतात. तर ते तुम्हाला पटपट शिकायला मिळेल त्यांच्याकडून. त्यामुळे हॉस्टेलमध्ये राहिलं ना की ते पहिलंच वर्ष, मग तुमचे एकदा मित्रमैत्रिणी झाले ना तुमचे, मग दुसऱ्या वर्षी तुम्ही शिफ्ट होऊ शकता, तुमचं तुम्ही घर बघा. आणि तिथं पद्धत अशी, आता आमच्या इथं बिल्डिंग नाहीच आहे, सगळे बंगलेच आहेत, सगळे बंगले आहेत. आणि तुमचं शहर तर टिपिकल, सॉरी टू इंटरप्ट, की सगळे शिक्षणासाठी फेमस आहे. 30-35 हजार मुलं मुली आहेत ना, ते सगळे त्या पॉलिटेकच्या अर्ध्या किलोमीटरच्या रेडियसमध्ये राहतात. त्यामुळे तुम्हाला गाडी लागत नाही, सायकल पुष्कळ झाली, खूप झाली, नाही तर चालतच, जनरली ते सगळे चालत जातात. त्यामुळे ते सगळे त्या एरियामध्येच राहतात अर्ध्या किलोमीटरच्या. त्यामुळे तुम्हाला आपोआपच ती लोक दिसतात, मुलं दिसतात, मित्र होतात. आणि तुम्ही जर का जूनमध्ये, म्हणजे थंडीत जर का असेल ना, तर ह्याचा फायदा आहे, नक्कीच त्याचा फायदा आहे. आणि ह्याच्या आजूबाजूलाच तुम्ही राहता, तुमच्या कॅम्पसच्या आजूबाजूला तुम्ही राहता, त्यामुळे दुसरा फायदा असा आहे की तुम्ही रात्री जर का उशिरापर्यंत काम करत असाल, तुमचं काय असाइनमेंट असेल, सबमिशन असेल, 10, 10:30, 11पर्यंत तुम्ही काम करताय किंवा लायब्ररीत बसलाय, तर तुम्हाला घरी जायला 5 मिनटं लागतात ना. तेच तुम्ही जर का ऑकलंडमध्ये राहत असाल, हा खूप मोठा फरक आहे. मोठ्या शहरात शक्यतो माझं असं मत आहे की पहिल्यांदा जाताना मोठ्या शहरात जाऊ नका, कारण तुम्हाला कॅम्पसच्या आजूबाजूला राहता येत नाही, तुम्ही 8-10 किलोमीटर कुठेतरी लांब राहणार, मग रात्री कसं जाणार, मग बस पकडा, असं काहीतरी करून तुम्हाला बसेस असल्या पण पाहिजे ते. तर शिकायला साऊथ आयलंडमध्ये आणि नोकरी करायला नॉर्थमध्ये. अच्छा, ओके. पण शक्यतो मोठ्या शहरांमध्ये सुरुवातीला जाऊ नका. तर ते मी तुम्हाला सांगतो की फर्स्ट इयर तुमचं जर का ह्याच्यात झालं, हॉस्टेलमध्ये झालं, सेकंड इयरला तिथं पद्धत अशी आहे की फर्स्ट इयरला तुमचे मित्रमैत्रिणी होतात, मग तुम्ही 3-4 मित्र किंवा मैत्रिणी काय असेल ते तुम्ही पकडा आणि एक बंगला घ्या भाड्यावरती, आणि मग ते तिथं त्याला फ्लॅटिंग म्हणतात ते. आणि मग ते सगळे 4 लोक ते एकाच बंगल्यात राहतात ते, आणि तुमचं पूर्ण एज्युकेशन कंप्लीट होतं मग ते एकत्रच असतात सगळे. पण ती मजा असते त्या बंगल्यात राहण्याची, तुमचं इंडिपेंडंट असतं. आणि मग तुम्ही तिथं इंडिपेंडंट तुम्ही राहता म्हटल्यावर तुम्ही कुठे खर्च करायचा आणि कुठे नाही ते तुम्ही ठरवू शकता ना, बरोबर, की पॉवर कशी वाचवायची. किंवा तर जे तुम्ही फ्लॅटिंग करता तेव्हा ते काय करतात की सुपर मार्केटमध्ये सगळे एकत्र जातात आणि रोज एक जण कुक करणार असं त्यांचं ठरलेलं असतं. 4 लोक म्हटल्यावरती सोमवार, मंगळवार आणि शनिवार रविवार तुमचं तुम्ही काय असेल तुम्ही खा. त्यामुळे ती एक मजा असते आणि वेगळी लाईफस्टाईल, आणि तिथली लाईफस्टाईल तशीच आहे.
मग नंतरसुद्धा लोक एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतरसुद्धा फ्लॅटिंग करतात. वाव. तर तिथली पद्धत तशीच आहे. तर ते तुम्हाला पहिल्या वर्षात ते कळतं काय करायचं. म्हणून पहिल्या वर्षी इंडिपेंडंट राहू नका. बी विथ पीपल. बी विथ पीपल. ते देश पण जाणून घेता हां. येतो. आणि किवीज एकदम फ्रेंडली आहेत. म्हणजे तिथं काही प्रॉब्लेम नाही. तशी रिस्क काही नाही आहे. सेफ आहे. पण मग सर हाच प्रश्न सेफ्टीवरनं आला की बऱ्याच वेळेला आता मध्यंतरी ऑस्ट्रेलियामध्ये खूप रेसिझमचा फटका बसला. हो. तर असं का होत असेल हे एक्झॅक्टली तुमचं काय मत आहे याच्यावर? त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे, म्हणजे थोडंसं रेसिझम आता कुठेतरी असू शकतं. म्हणजे असं मी म्हणत नाही की असं काहीच घडलं नसेल, झालं असेल. होतं काय की जेव्हा इथनं मुलं जातात म्हणजे न्यूझीलंडला सपोज जातात, आता ह्यांना जे ॲडवाईस करणारे इथले जे लोक आहेत, जे आता नावं नाही घ्यायची कोणाची, पण त्या चांगली असतील, पण काही जे एजन्सी आहेत हे लोक त्यांना नीट सांगत नाहीत. आणि आता सपोज कोणाच्या मुलाला जायचं आहे तर फीज वगैरे हा जो भाग आहे ना, हा ते इंटरनेटवर तुम्हाला कळतोच की इतकी फी आहे, त्यात काय लपवण्यासारखं काहीच नाही त्याच्यामध्ये. पण दुसरा प्रश्न आईवडिलांच्या डोक्यात हा असतो की खर्च किती येईल, म्हणजे आठवड्याला खर्च किती येईल, महिन्याला खर्च किती येईल. आता जे लोक इथं आहेत त्यांना तिथलं काहीच माहीत नाही की कसं राहायचं, कुठं राहायचं, किती खर्च येतो, काय, त्यांना फारसा काही अंदाज नाही आहे तसा. आता ते काय आईवडिलांना अंदाज नसल्यामुळे आईवडील त्यांना विचारतात की काय हो किती खर्च येईल. ते अंदाजाने आपलं काहीतरी सांगतात, हां काय $250 येईल. पण त्याच्या आधी ते काय विचारतात, तुमचं बजेट काय. आईवडिलांना विचारतात तुमचं बजेट काय. आता ते त्यांना माहीत नाही, त्यामुळे ते म्हणतात हां आमचं बजेट $250 आहे आठवड्याला. हां होऊन जाईल त्याच्यामध्ये. नाही होणार त्याच्यामध्ये. कारण तुम्ही जर का त्यांना सांगितलं की नाही $400 लागते, अरे बापरे, मग नकोच पाठवायला, असं होतं ना ते. त्यामुळे ते म्हणतात हां $250 होऊन जाईल तुमचं. मग होतं काय, ते बजेटचं प्लॅनिंग करतात $250 आठवड्याने किंवा 300 काय असेल ते. तिथं गेल्यावर त्या मुलाला कळतं की ह्याच्यात ते परवडणं नाही येते. मग त्याच्यात खर्च कुठे वाचवायचा, मग ते राहायला कुठेतरी लांब जातं. ज्या एरियामध्ये तिथले लोकल लोक राहायला तयार नसतात अशा एरियामध्ये जातात जिथं भाडं कमी असतं. मग म्हणजे आजूबाजूला एखाद्या वेळेस स्लम एरिया असेल तिकडं, म्हणजे तिकडचे स्लम्स. तर हे जे एरिया आहेत तिथं तिथले लोकल लोक राहत नाहीत, तिथं हे मुलं राहायला जातात. मग तुम्ही अशा एरिया जर का तुम्ही राहत असाल तर मग मी काय, तुम्ही काय, ती मुलं काय आणि लोकल किवी काय, सगळ्यांनाच तो प्रॉब्लेम येतो. आणि तिथं हे सगळे इश्यू होतात. तुम्ही जर का कॅम्पसच्या आजूबाजूला राहत असाल तर काहीही होणार नाही. हे इश्यू कुठेही नाही आहेत तिथं. त्यामुळे हे सगळं प्लॅनिंग आधी करूनच जा. आणि हा प्रॉब्लेम येतो, एस्पेशली मी इंडियन मुलांचं बघितलं, ते लांब राहतात कुठेतरी ते पैसे वाचवण्यासाठी, कारण ते बजेटचं प्लॅनिंग केलेलं नसतं. आणि मग नंतर असं होतं ना की आता कसे मागायचे $150 एक्स्ट्रा, आईवडील ऑलरेडी आपण काहीतरी करून आलोय. हां, त्यामुळे मग ते असं ते लांब राहतात, ज्या एरियामध्ये राहू नये अशा एरियामध्ये राहतात. आणि काही एरियाचं कसं असतं की तिथलं, मी आता तिथंच राहतो त्यामुळे मलाही माहिती आहे. मला जर का कोणी विचारून सांगितलं तिथं अजिबात राहायचं नाही. काही आता तिथली काय आहेत पद्धती वेगळ्या. आता तिथं काही एरिया असे आहेत ना की तुम्हाला दिसतात की सगळे बंगले वगैरे आहेत, सगळे बंगलेच आहेत. पण त्या बंगल्यामध्ये जे लोक राहतात ते लोक वेगळे असू शकतात. म्हणजे कसं की तिथं असं आहे की जेलमधनं तुम्ही सुटलात, सपोज एक क्रिमिनल आहे, तर तो बाहेर आल्यानंतर त्याच्याकडे काहीच नाही आहे ना, तर त्याला राहण्यासाठी गव्हर्नमेंटनी सोय केलेली असते. तर ते त्यांचे एरिया असतात, की त्या एरियामध्ये दिसताना सगळे बंगले दिसतात, पण ते तिथं त्यांना लोक रिलोकेट केलेलं असतं. तर अशा एरियामध्ये राहू नयेचे. मग तिथले आजूबाजूचे बंगले असतात ना त्यांची भाडी स्वस्तच असतात. तर हा प्रॉब्लेम येतो. तर ते तुम्ही जर का अवॉइड केलं तर असं रेसिझम काही नाही. पण मग सर एक ओव्हरऑल शिक्षणाचा खर्च काय आहे ओव्हरऑल न्यूझीलंडमध्ये? काय कोर्स घेताय त्याच्यावरती आहे ऑफकोर्स. म्हणजे आता तुम्ही मेडिसिन वगैरे घेत असाल तर त्याचा पूर्णच वेगळे. तुम्ही जर का असं बॅचलर्स इन इंजिनिअरिंग करत असाल तर साधारण त्याची फी, वर्षाची फी साधारण $29,000
न्यूझीलंड डॉलर Dollars, okay. आहे. हा न्यूझीलंड डॉलर आता बराच कमी आहे, म्हणजे कम्पेअर्ड टू बाकीच्या. माझ्या मते आता US$ 100 वगैरे हो, आहे. हो. तर न्यूझीलंड डॉलर काहीतरी ₹52, तर अर्धा म्हणजे. आणि युरो काय 110 वगैरे आहे. वाढलाच असेल, तर त्याच्या कंपॅरिझनमध्ये ते बऱ्यापैकी कमी आहे. तर साधारण 29,000 $29,000 वर्षाची, म्हणजे इंजिनिअरिंग वगैरे तुम्ही करता शिक्षणाचा. ओके. 350 375 हा आठवड्याचा खर्च आहे. आठवड्याचा. हां, मग त्याच्यामध्ये तुमचं पॉवर आणि राहणं आणि ते सगळं येतं. ओके. स्वतःला कुकिंग करता असं अजून उत्तम, म्हणजे ते तुमचं अजून तुम्ही तुमचे वाचवू आणि जनरली तिथं आला की तुम्हाला करायलाच लागतं. हो, प्रश्नच ऑप्शनच नाही. हां. नाही, बरोबर आहे, तर प्रश्नच ते तेवढा साधारण तुम्ही प्लॅनिंग करून जा. ते तेवढे लागतात. युनिव्हर्सिटी असेल तर जास्ती. हां. युनिव्हर्सिटी असेल तर मग तुमचा इयरली फीस तुमची माझ्या मते $40,000 ते $45,000 खूप फरक पडतो फरक पडतो. त्याच्यामध्ये. बरोबर. हां. सर, तुम्ही पेरेंट्सना काय सांगाल की त्यांनी त्यांच्या मुलांना न्यूझीलंडला किंवा इतर देशापेक्षा आपण न्यूझीलंडचाच विचार करू, तिथे का शिक्षणासाठी पाठवावं? याच्यात मला मेन असं वाटतं की एकतर म्हणजे सेफ्टीच्या दृष्टीने विचार केला तर न्यूझीलंड इज एक्स्ट्रीमली सेफ. काहीही प्रॉब्लेम नाही, म्हणजे त्या बाबतीत काही नाही. एज्युकेशनच्या इन्स्टिट्यूट्स, एज्युकेशनची क्वालिटी इज वर्ल्ड क्लास, म्हणजे कम्पेअर्ड टू एनिथिंग. काय आहे हे रिसर्चमध्ये किंवा युनिव्हर्सिटीचं जे रँकिंग किंवा ज्याला दर्जा आपण म्हणतो, तो दर्जा इट डिपेंड्स ऑन पब्लिकेशन्स किती आहेत. म्हणजे अकॅडमिक पब्लिकेशन जे असतात ना, ती किती आहेत त्याच्यावरती आहे. तर न्यूझीलंडच्या देशाचा जर का साईज बघितला आणि तिथली पॉप्युलेशन बघितली आणि तिथले नंबर ऑफ युनिव्हर्सिटीज आणि पॉलिटिक्स हे बघितलं तर पब्लिकेशन खूप आहे. म्हणजे इट इज कम्पेरेबल टू एनी अदर कंट्री इन द वर्ल्ड, म्हणजे वेस्टर्न कंट्री म्हणतो आम्ही. तर म्हणजे आता US जर का तुम्ही बघितलं, US-कडे 3-4 हजार युनिव्हर्सिटी असतील, किती मला माहीत नाही, पण जास्तच असतील. हां. तर तिथं जर का वर्षाला 10,000 पब्लिकेशन असतील, तर न्यूझीलंड कम्पेअर्ड टू US पॉप्युलेशन आणि हे सगळं बघितलं तर इट इज व्हेरी कम्पेरेबल टू एनी डेव्हलप कंट्री इन द वर्ल्ड. त्यामुळे एज्युकेशनचा दर्जा तर डेफिनेटली चांगला आहे. तिथले फॅसिलिटीज उत्तम आहेत, लॅब्स उत्तम आहेत, लायब्ररीज उत्तम आहेत. आणि आत्तापर्यंत म्हणजे काय बेसिकली लोक गेले कारण ते लांब आहे एवढंच आहे. पण तसं जर का बघायला गेलं ना तर इक्वेटरच्या खाली जर का बघायला गेलं तर इंग्लिश स्पीकिंग म्हणजे डेव्हलप कंट्रीमध्ये 2च आहेत, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच आहेत. बरोबर. बाकीचे जपान वगैरे सगळे डेव्हलपमेंट ते जॅपनीज आहेत. इंग्लिश स्पीकिंग हे 2च आहेत त्याच्यामध्ये. आणि त्यात न्यूझीलंड लांब आहे, म्हणजे जाणं येणं आहे बाबा 30-35 तास लागतात. ओके. हां. पण त्यामुळे आता मुलं यायला लागलेत, आता बऱ्यापैकी यायला लागलेत. आणि मी जेवढ्या मुलांना भेटतो ना त्यांना हे जाणवतं की न्यूझीलंडमध्ये ज्याला लाईफस्टाईल हवी आहे ना त्याला न्यूझीलंडसारखा देश नाही. लाईफस्टाईल आहे नक्कीच. म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स वगैरे न्यूझीलंडमध्ये बोलण्याच्या गोष्टी नाहीत. खरंच आहे. आणि सगळं म्हणजे नेचरशी रिलेटेड आहे आणि नेचर सगळीकडेच आहे. त्यामुळे लाईफस्टाईलमध्ये नो कॉम्प्रोमाइज. अमेझिंग आहे. आणि सर इथे तिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे ते पण गरजेचं असतंच आपण जेव्हा शिक्षणासाठी जातो तेव्हा. पब्लिक ट्रान्सपोर्ट बस आहे, पण स्टुडंट्स जनरली सायकलच वापरतात. अरे वा. सायकल नाही तर स्केटबोर्ड. ओ वाव. तिथं गाडी वगैरे रेअर प्रकार आहे. आणि न्यूझीलंड म्हणजे अजून एक मला जाणवलेला फरक मी सांगतो न्यूझीलंडमध्ये की सोशल स्टेटसशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप कमी आहेत न्यूझीलंडमध्ये. ते प्रेशर नाही आहे तुमच्यावरती सोशल ही गाडी पाहिजे. हां, मग तुम्ही जर का तिथं मर्सिडीज घेतली कोण बघणार पण नाही तुम्ही मर्सिडीज घेतली, कोणी नाही. तेच जर का तुम्ही बोट घेतली ना तर लगेच लोक विचारतात अरे बोट घेतली का, किती हॉर्स पॉवरचं इंजिन आहे, किंवा काहीतरी फिशिंग रॉड घेतला, त्यांना त्याच्यात इंटरेस्ट आहे. गाडी घेतली, कुठला फोन घेतला, कोण बघणार नाही तुमच्याकडे. तर त्याचा मला खूप ते फरक तो जाणवला तिकडं. ते प्रेशरच नाही आहे तुमच्यावरती. त्यामुळे स्टुडंट सायकल चालवत आहे का तर स्टुडंट सायकलच चालवतात. स्टुडंटकडे अशी काहीतरी भारी गाडीवर दिसणारच नाही. आणि असेल तर लोक म्हणतील ना आईची घेऊन आलाय. हां, पण तसं नाही आहे. आणि तुम्हाला तो फरक तुम्हाला जाणवेल तिकडं. कोणी तुमच्याकडे असं बघणार नाही की अरे काय कुठला काय आयफोन आहे का काय नाही. जसं हा मुद्दा आहे तसाच सर सोशल स्टेटसच्या अँगलने तुम्ही मगाशीच म्हणालात की छोटी नोकरी केली तरी सुद्धा स्टुडंटनी काय किंवा काय त्यांच्याकडे कोणी असं नाही, अजिबात नाही. वेगळ्या अर्थाने बघितलं जातही नाही त्यांच्याकडे. इनफॅक्ट तिकडं
तुमच्याकडे असे स्टुडंट असताना तुमच्याकडे 2-3 छोट्या नोकऱ्या करत तुम्ही असाल तर बाकीची मुलं तुमच्याकडे बघतात की क्या बात आहे. हां, त्यामुळे त्यांच्याकडे तसं अजिबात नाही. आणि तिकडं मुलं जी असतात ना ते नोटीस बोर्डवरती लावलेलं असतं की या हॉटेलमध्ये 2 लोक पाहिजे किंवा इथं काय पाहिजे आणि वेगवेगळ्या टाईपचे असतं. नुसतं हॉटेल नाही, भरपूर असतं. ती मुलं पटकन ते फोन नंबर घेतात, फोन करून सुपर स्टोअर मध्ये पण बरेच वेळेला आपण बघतो. येस, पुष्कळ बेकरीमध्ये असतात, पुष्कळ असतात. वाटतं तिकडं तो इश्यूच नाही आहे की. आणि दुसरं असं आहे ना की मिनिमम वेजेस हा जो प्रकार आहे ना, तर माझ्या मते मिनिमम वेजेस काहीतरी $23 तासाचा मिनिमम वेज. तुम्ही काहीही काम करा, कुठलंही काम असू दे, $23 तुम्हाला द्यायलाच पाहिजे तासाचे. म्हणजे ते तुमच्या एम्प्लॉयरला कंपल्सरी आहे. मिनिमम तेवढे मिळणार म्हणजे मिळणार. तसं तो हे नाही करू शकत की नाही मग मला 18च परवडते. नाही, जे मिनिमम वेज आहे ते तुम्हाला द्यायलाच पाहिजे. हो, ते मिळणारच. आणि सर एक वेगळा प्रश्न म्हणजे मी आता इतकं फिरले आणि मला माहिती आहे की आपण कुठेही गेल्यानंतर आपण जरा मराठी माणसं शोधतो, कारण एका पॉईंट नंतर आपल्याला आपल्या संस्कृतीशी आणि आपल्या भाषेवर आपलं प्रत्येकाचंच प्रेम असतं. तर मग अशी मराठी माणसं किती आहेत तुमच्या शहरात आणि ओव्हरऑल न्यूझीलंडमध्ये, असं काही तुम्ही कधी चेक केलंय का? नाही, आमच्या शहरात जरा कमी आहेत, कारण लहान शहर आहे. तरीसुद्धा डॉक्टर्स आहेत आमच्या इथं, नर्सेस आहेत, ॲकॅडमिक्स आहेत, महाराष्ट्रीयन आहेत. ओकलंडमध्ये जास्ती आहेत, कारण ओकलंड सगळ्यात मोठं शहर आहे तिकडचं, त्यामुळे तिथं जास्ती आहेत. थोडीफार क्राइस्टचर्चमध्ये पण आहेत. ओके. पण आहेत म्हणजे आणि ते महाराष्ट्रीयन मंडळ वगैरे ते सगळं आहेत. कारण शेवटी थोडं तिथे आणि इथे आपल्याला नको वाटतं, पण काही दिवसांनी आपल्याला आपली भाषा ऐकावीशी वाटते, आपली माणसं बघावीशी वाटतात. आणि गेल्या 15-1 वर्षामध्ये आता आहेत पुष्कळ लोक आलेत, ऑस्ट्रेलियन पण बरेच आलेत. त्यामुळे आहेत आता महाराष्ट्रीयन आहेत. पण ओव्हरऑलच काय आहे, न्यूझीलंड म्हणा किंवा ऑस्ट्रेलिया म्हणा, ह्यांना इमिग्रेशनची सवय आहे. पहिल्यापासूनच त्यांच्याकडे बाहेरनं लोक येत आहेत. जसं आपल्याला ती सवय नाही आहे. आपल्याकडे असे जॅपनीज लोक आलेत, चायनीज लोक आलेत, कोरियन असे नाहीच ना. आपल्याकडे इमिग्रेशन नाही आहे. आपलीच खूप आपलीच आहे. हा, आपल्याकडे इमिग्रेशन म्हणजे पंजाबहून महाराष्ट्रात आला की इमिग्रेशन झालं. स्टुडंट लाईफ ज्याला आपण म्हणतो ना, ते तुम्हाला तिथे एन्जॉय करता येईल. एक तर तुम्ही तुमच्या कॅम्पसच्या जवळ राहत असता, त्यामुळे सगळे तिथं मुलांचं राज्य आहे, त्यामुळे ते स्टुडंट लाईफ तुम्हाला एन्जॉय करता येतं तिकडं. कम्पॅरेटिव्हली बाकीच्या देशांच्या मानाने डॉलरचं हे वगैरे कमी असल्यामुळे तुम्हाला खर्चही तिकडं कमी आहे. दुसरा ॲडव्हान्टेज आहे की बरेचसे तिथले जे कोर्सेस आहेत, ज्या डिग्री आहेत, त्या ऑस्ट्रेलियामध्ये चालतात. त्यामुळे तुम्हाला तो एक मोठा ऑप्शन ओपन होतो की एक तर न्यूझीलंड आहे, नाही तर मग ऑस्ट्रेलिया आहे. तर तो एक मोठा ऑप्शन तुम्हाला ओपन होतो. वर्क लाईफ बॅलन्स किंवा लाईफस्टाईल या दृष्टीने मला खूप फरक जाणवला. म्हणजे 5 नंतर लोक नाही करत काम. ते 5च्या आत तुम्ही संपवा तुमचं काय असेल ते. पण ते 9ला हजर असतात आणि 5ला जातात, पण काम करणार म्हणजे करणार. तेवढं होणार, ते तुमचं काम होणार. दुसरं असं आहे की तुम्हाला कोणालाही 4 वेळा फोन करायला लागत नाही. सगळ्या गोष्टी ऑनलाईन असतात. म्हणजे तुम्हाला बिझनेस जर का रजिस्टर करायचा असेल तर लिटरली 5 मिनटं लागतात बिझनेस रजिस्टर करायला. आणि बऱ्याचशा गोष्टी गव्हर्नमेंटच्या असल्यामुळे फ्री आहेत. म्हणजे आता मी उदाहरण देतो, म्हणजे स्पोर्ट्स फॉर एक्झाम्पल, स्पोर्ट्सला इतक्या प्रचंड फॅसिलिटी आहेत आणि त्या सगळ्या फ्री आहेत. म्हणजे मी डनेडनचं तुम्हाला सांगतो. डनेडनमध्ये जसं मी म्हटलं की 1,70,000 पॉप्युलेशन आहे. 25 ते 30 फुटबॉलचे ग्राउंड आहेत. बापरे. फुटबॉल, क्रिकेट आणि रग्बी तिकडचा मेन गेम आहे. 25 सगळी फ्री आहेत. सगळी मेंटेन बाय सिटी काउन्सिल, म्हणजे ज्याला आपण कॉर्पोरेशन म्हणतो, त्यांनी मेंटेन केलेले असतात. कोणालाही परमिशनची विचारायची गरज नाही, काय नाही. तुम्ही कधी तुमचे स्टंप आणि बॅट घेऊन या आणि तिथं सुरू करा, कोणी विचारणार नाही तुम्हाला. सगळे. त्यामुळे ह्या ज्या फॅसिलिटी आहेत ना, ह्या इथं आपल्याला अवघड आहे, मुलांना खेळायलाही अवघड आहे, पण तिथं टेकन फॉर ग्रँटेड येते की ते आहेच. ह्या सगळ्या गोष्टींच्या दृष्टीने जर का बघायला तर ओव्हरऑल लाईफस्टाईल नक्कीच. शक्यतो नॉर्थ आयलंडला शिकायला जाऊ नका, कारण तुमचा आठवड्याचा $150 खर्च वाढेल. तर नॉर्थला कामाला जायचं आणि साऊथला शिकायला यायचं. येस सर, न्यूझीलंडला जाताना एज्युकेशनल एजंट निवडावा का आणि तो कसा निवडावा? एज्युकेशनल एजंट वापरायला अजिबात हरकत नाही, डेफिनेटली.
पण तो निवडताना हे बघायला पाहिजे की तो लायसन्स्ड आहे का. कारण बऱ्याच वेळा असं होतं की लोक ॲडव्हर्टाईज करतात की आम्ही मुलं बाहेर पाठवतोय आणि हे, पण ते मेन एजंट नसतात, ते सब एजंट असतात. तर न्यूझीलंड गव्हर्नमेंटच्या दृष्टीने त्यांनी पहिले सांगितलेलं की सब एजंट वगैरे असेल तर आमची जबाबदारी नाही, तुमच्या विजाला काही प्रॉब्लेम आला तर वी आर नॉट रिस्पॉन्सिबल. आणि मेन एजंट जो असतो म्हणजे जो लायसन्स्ड आहे न्यूझीलंड गव्हर्नमेंटनं, तो एज्युकेशनल एजंट तुमच्यातर्फे म्हणजे स्टुडंटच्या तर्फे तो विजा फाईल करतो. बरं, ओके. ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण त्यांचं ते काम आहे. पण तुमचे जर का सब एजंट वगैरे असेल त्यांना तो अधिकार नाही. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यूझीलंडचे म्हणजे हे सब एजंट वगैरे कोणी असेल हे जर का सांगत असतील 100% विजा मिळणार वगैरे, तर साफ खोटं आहे, असं काही नाही. डिपार्टमेंट ऑफ इमिग्रेशन ही एक इंडिपेंडंट बॉडी आहे. तुम्ही विजा फाईल केल्यानंतर तो कोणाकडे जातो तुम्हाला कधीही कळणार नाही. तुम्हाला फक्त मिळाला आहे का नाही मिळालं एवढंच तुम्हाला कळेल. त्यामुळे असं जर का कोणी गॅरंटी वगैरे देत असेल तर अजिबात हात लावू नका. म्हणजे त्याचं काही पण मग हा लायसन्स एजंट ओळखायचा कसा, त्याचं विचारायचं त्यांना. विचारायचं. आणि जनरली लायसन्स एजंट असेल ना तर ते लिहितात की वी आर लायसन्स्ड एजंट. ओके, मग त्यांच्या वेबसाईटवर किंवा जे काय असेल ते. कारण दे आर फायलिंग विजा ऑन युअर बिहाफ. बरोबर. आणि त्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे. त्याचं म्हणजे त्याची एक प्रोसिजर असते आणि त्याच्यातनं तर ते यू हॅव टू बी केअरफुल तुम्ही कोणाला वापरताय. पण वापरायला काही हरकत नाही. पण असेल तर तो चांगला लायसन्स बघून लायसन्स्ड एजंट पाहिजे. आणि दुसरं त्याच्यात असं आहे की एजंट जर का कोणी म्हणत असेल एजंट आहे आणि असेल तर तो नुसता जर का एज्युकेशनल एजंट असेल तर त्याला इमिग्रेशन वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत या बाबतीत त्याला ॲडवाईस द्यायला अलाउड नाही आहे. ओके. इमिग्रेशन एजंट वेगळे असतात. हे फक्त एज्युकेशनल. हां, काही एज्युकेशनल एजंट इमिग्रेशन एजंटसुद्धा असतात. पण ते तसं लिहिलं पाहिजे, तसं लिहिलेलं असलं पाहिजे. कारण नाहीतर तो अधिकार नाही आहे, म्हणजे मला सुद्धा नाही आहे तो अधिकार. इमिग्रेशन या बाबतीमध्ये लोकांना ॲडवाईस देण्याचा अधिकार नाही. त्याला तुम्ही लायसन्सच पाहिजे. तर यू हॅव टू मेक शुअर की ते तसं आहे, नाहीतर मग प्रॉब्लेम आहे, फसवणूक होणार. तर ते पण वापरायला काही हरकत नाही. असतात जनरली लॉयर पकडावा. हे जे काही एजंट्स असतात ना ते लॉयर्स पण असतात. ते जास्ती चांगले कारण त्यांना कायदा पण माहिती असतो. बरोबर. दे विल गाईड यू बेटर. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे येऊन सांगितल्यात, शेअर केल्यात आणि खूप पालकांना माहिती दिली. कारण हा एक नवीन देश आहे आणि आपण त्या देशात नक्कीच जाऊन आपलं शिक्षण घेऊ शकतो आणि उत्तम आयुष्य जगू शकतो. इथे आलात सर आणि तुम्ही एवढी माहिती दिलीत त्याबद्दल खूप मनापासून आभार. थँक्यू सो मच. थँक्यू.